प्रामाणिकपणे भरली न मिळणारा लाईटची बिलं कधी प्रामाणिक भरली दिवासराचे नागरिक म्हणून जे जे करता येईल ते गेल्या 18 वर्ष आम्ही प्रामाणिकपणे केल्याने आज त्याचं फळ आम्हाला मिळालंय। ठाणा महानगरपालिका उद्या सोमवारी आमची बिल्डिंग अनधिकृत म्हणून 18 वर्षानंतर ही बिल्डिंग उद्या पाडणार आहे आणि आमच्याकडे एकच पर्याय आहे। माझ्या पेट्रोलच्या बाटल्या आहेत ना त्या अंगावरती ओतून माझ्या या माता बहिणी उद्या मदत करणार आहेत। जगून तरी काय करायचं? 18 वर्ष जो पुढे संसार आहे तो उद्या एका क्षणात उद्ध्वस्त करणार आहे। म्हणून मी विनंती करतोय आणि 10वी 12वीला बसलेल्या माझ्या मुली इथल्या विद्यार्थी आहेत आज 10वी 12ची परीक्षा न देता इथे 3 दिवस झाले काळ आणून बसले आणि उद्या सोमवारी जर का ठाणा महानगरपालिकेने ही बिल्डिंग पाडली तर 10वी आणि 12वीला शिकणारे विद्यार्थी या दोरखंडाला लटकून आपल्या आई बापांच्या समक्ष आपल्या जीवनाची अंतिम परीक्षा देणार आहे आणि ही वेळ तुम्हा आम्हावरती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच येणार आहे। म्हणून सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती, हात जोडून नम्रतेची विनंती, सर्वांनी एकत्र या, एकजूट व्हा। अरे या बिल्डिंग मध्ये माझं कोण राहत नाहीये, माझं कोण नातेवाईक नाहीये, या नगरात मी राहत नाही, यांच्याशी घेणे घेणे नाहीये असा विचार केला आणि बिल्डिंग जर उद्या पडली तर येणाऱ्या काळामध्ये उद्या परवा तेव्हा तुमची आमची सोसायटी जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून हा जो विनंती करतोय बाबांनो, एक व्हा, एकत्र व्हा, एकजूट व्हा। ही बिल्डिंग जर वाचली उद्या ठाणे महानगरपालिकेने ही बिल्डिंग जर तोडली नाही तर तुमचं आमचं घरकुल सुरक्षित आहे लक्षात घ्या।